तुम्ही तुमच्या कोणाला चौकशी भावाने करू आरोप शकता? केलाय की ही जमीन सरकारी आहे, अहो, आहेच या ना जमिनीत ऍक्वार. तुमचं नाव नाही, तरी पण तुम्ही इथं वाद घालताय. तेच मी तुम्हाला आणि प्रश्न त्यांचे विचारला. तरी करू 2 गुंठे शेजारी ऍक्वार आहे, ते कशाला वाद घालतील? 2 गुंठे त्यांचं खाली ते घेतलं ऍक्वार. पाहिजे ती. मला काय म्हणायचं सर, आमच्या शेजारी 2 गुंठे त्यांनी सोडून तिकडे राहावा. मग तिथं ते जे कोणी- म्हणतात ना, हं. त्यांनी तिकडे राहावा 2 गुंठे. बरोबर आहे. जसं त्यांनी आमचं दाखवलं का नाही यांची ऍक्वार आहे, तसं त्यांना इथून तिथून 2 गुंठे ऍक्वार आहे. 2 मग गुंठे 2 गुंठे ते तिकडे राहिले नाही ना, ते आमच्या का आले? तुमच्याकडून हे काय इकडे अख्खा बांध होता गुडिया. विचार ह्या बाईला त्याचं घे बांध काढला का नाही, याला विचार, समोर विचार. आता हा तुमच्याकडे आहे का यांच्याकडे आहे? काय? ही वाटणी ही वाटणी यांच्याकडे आहे. बाहेरचं आहे की यांच्याकडे? हा यांच्याकडे आहे. मग तुम्ही का आणि बांधताय? कोणची बांधता मी बरा की आज नाही बांधली सर, ही 15 वर्ष झालं बारकी बांधली. बांधताय का कोणच्या संग बांधलो आम्ही? इथं यांच्या संग? नाही बांधलो. मग आता ही मारामारी तुम्ही कशी जर मर्डरची वार्ता आणि याची वार्ता करायला लागले, आम्ही काय करायचं? हे आपण याच हे बांधावरून काय? झालं ना ते. हा, हे नाही, हे मुलाचं शर्ट, हे माझी परिस्थिती कुणी केली? तुमच्यावर माहिती का गुन्हा दाखल केला त्या लोक? सुद्धा ना गुन्हा दाखल. आम्ही चोरी केली नाही. हिरामन वामन हंडे, त्या माणसाचा मर्डर झालता. आमचा मर्डर व्हायचा आहे का? आता त्या मर्डरचा काय नाही ना, समज नाही ना. मर्डरची जर आम्हाला धमकी देत असेल तर आम्ही जाणार ना. ते आम्ही काय करणार? आम्हाला तुम्ही मर्डरची धमकी दिली. मग गावामध्ये ना सर्वे करावा शासनाने. एफआयआर मध्ये असू द्या, एफआयआर असू द्या बरं का. एफआयआर ला का आम्ही काय बलात्कार केला नाही का, कुठं खून दरोडा टाकला नाही. शेजारी भांडण आलेली आहेत. आपण जागा यांची आहे ना, कोणाची? बाबाची. अहो मग ती कोणाची जागा आहे? हं? ती कोणाची जागा आहे? त्या हंड्यांची ते मग म्हणतात. त्यांचा चुलता कसा मध्ये आला? त्यांचे 2-3 चुलते, ते एकट्याचा असून बाकीचे कसे आले? मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की भावाची बाजू मी घेऊ नये तसं म्हणून? नाही विषय, ते समजुतीने करतात. आता मी तुम्हीच म्हणले की सर, यांची जागा आहे. आम्ही मी विचारलं तर हे म्हणतात का सर तुम्ही? आम्ही मी तर बळाने इथं सर करायचं आम्ही बांधतो. समजुतीने आहे. आज कित्येक वर्ष गाय गुरुजी बांधतात, आम्ही त्यांना कधी काय म्हणलो नाही. किती वर्ष जीसीबी लावतात, आम्ही म्हणलो नाही. किती वर्ष ते ट्रॅक्टर लावतात, इथे घाणघुण करतात. आम्ही आमच्या हाताने काढलेले, त्यांनी स्पष्ट सांगावं का नाही काढली म्हणून. स्वतः त्यांची घाणगुण आम्ही काढलेली आहे, पण आम्ही भ्रष्ट शब्दांनी बोललो नाही का आपलीच आहे. हा, पण मग आम्ही आपलं दगडी तर कुठं काय लावल्या वाटलं? बाहेर बघ ना, तिकडे लावलेच नाही. अहो, एकदा तुम्ही म्हणताय की ही जमीन यांची, एकदा म्हणतात मी दगडी लावले. कोणाची? कसं काय कोणाची समजायचं? जमीन? ही वाटणी कोणाची? अहो वाटणी म्हणजे कुंडलिक रामभाऊ हंडे यांची वाटणी. अहो ही संबंधित माझे भाऊ आहेत ते. मग भावाची बाजू तुमच्या भावाची तुम्ही बाजू घेणार नाही भाव होता म्हणतोय मला काय अशीच बांधलेली. कशी? तुमच्या समोर तर अहो बांधतायत. त्याला काय समजते? 15 वर्ष आली बाराकी काय बांधलेली. समजत नाही का त्यांना? समजतंय त्यांना, पण एवढे हुशार नाहीत ती. मग त्याच्या बायकोला विचारा ना. 4.5 शिल्लक मध्ये त्यांना जमीन दिली का नाही ऍक्वार मध्ये? आणि ही जमीन आम्ही नाही त्यांना दिली. ठीक आहे, आता यांचं सगळ्यांचं म्हणणं आपण तुम्ही घेतलं कसं होतं नाही. अजून सर, काय तुम्ही बोलायचं? बॅकग्राऊंडला हात घालायला लागले. नाही मी नाही घाली. त्यांनी जे आणि संबंधित त्यांनी 2 गुंठे सोडून तिकडे राहावा. मग ते 2 गुंठ्यात कुणी घ्यायचं? आमच्या कसं ते म्हणतात ऍक्वार आहे, त्यांचा ते संबंध 2 गुंठे त्यांनी कुठे नाही. त्यांनी त्यांचं परीत ठेवा. पडीत ठेवा. नाही ते त्यांनी मुद्दा काय घेतला का ही ऍक्वार जमीन आहे. कोणची? आमची ऍक्वार जमीन आहे. मग पडीत ठेवलं ऐका ना, पडीत नाही ठेवायची. पडीत बिलकुल नाही ठेवायची. ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यावर रोज घेता त्यावेळेस आपलं स्वतःपासून पाहिजे. त्यांनी पडीत ठेवली पाहिजे. तुम्ही नाही कशाला पडीत ठेवायची? आमची 4.5 एकर होली तर तुम्ही खाली आधी जमीन असं आहे, म्हणले, सर. त्यांनी पडीत ठेवा. नाही सर, 4.5 एकर जमीन 7-12 शिल्लक आहे. ठीक अक्षरशः आहे, शासनामुळे अजून काय आमचं बरोबर. बोलायचं? नाही तुम्ही जे विचारणार ते बोलणार आम्ही. तेच विषय होता. असं आता तुम्ही हे बघा, तुम्ही आळूला आले होते, तिकडे मी होतो. तुम्ही काय आमच्या वैरी नाही, मी पण तुमच्या वैरी नाही. बरोबर की नाही? ती नाही, तुम्ही आले दाखवायला. पण आम्हाला एक म्हणायचंय, गुडघ्या एवढा बांध असताना बांध घ्यायला कुठं? बरं ठीक आहे, तुमचं इकडे मान्य आहे मला, पण तुम्ही मोजणी आणून बांध करायचं ना. एवढे दिवस राहून दिलं ते एक काम करा. अहो आम्ही काहीच माझ्या म्हणलो नाही बघा, मी ना. आता सांगतो. ती आम्हाला झाडे नको. उलट मी काय म्हणलो, बाबा तू त्या झाडाखाली बसीन, मी आलो तर मी बसन. ते सुद्धा म्हणत नाही आम्ही तुमच्या काही म्हणत एका नाही बरं जागेमध्ये शब्दाने. सरकारने ताबा घ्यावा असं त्यांचाही हेतू नाहीये. तुम्ही अहो फक्त त्यांचा वादावादी- ऊस, त्यांचा एक ऍक्वार दोन लँड फुट- मध्ये ऊस आहे त्यांचा. आ, अहो, त्यांचा ऊस आहे. मग आम्ही काय म्हणायचं? तुम्ही सुद्धा म्हणाय पाहिजे ना, ऊस कसा काय केला. आता इथे ऍक्वार आहे, परत त्यांनी ते मिरची लावलेली आहे. 2-2.5 एकरचा प्लॉट आहे, तो ऍक्वार आहे. काही साधारण तो 1.5 एकर असेल. मग आम्ही काय म्हणायचं? तो पडीत ठेवा असं नाही. ते पण ज्याच्या म्हणतात, ताब्याची ऐका, आहे ऐका, तो करणार. हा, ते काय म्हणतात तर तुम्ही हे पडीत ठेवा किंवा काय असं ते नाही म्हणत. मग आम्ही त्यांनी तसं फक्त म्हणत असं सांगितलं की ही जागा ह्याकवर मला आहे. एक म्हणायचं, आमच्या गटामध्ये- त्यांच्याविषयी आम्ही सलोखा कधी दाखवला नाही, त्यांनी कधी सांगावा. हा, मग सलोख आहे ते शुल्लक कारणावर वाद शुल्लक म्हणजे तुम्ही जर दादागिरीच्या मर्डरच्या कायम वार्ता करायला लागले. माझ्या मुलाला एकदा तो मंदिरापाशी बसला होता, मला नाना एक पोरगा आहे तुझा खतम करीन.
मग ही बोलण्याची वार्ता झाली का? चुकीची. बरं त्यालाही एक मुलगा आहे, मी असं म्हणावं का मग? नाही. सर मी असं म्हणावं तुम्ही का? त्यावेळी तक्रार का नाही दिली? अहो, शंभर भावाची गोष्टीचे त्या तक्रारी. असं म्हणून भावाभावामध्ये मिटून घेता नाही, येतं, नाही, तंटामुक्ती तक्रार जाता शंभर येतं. गोष्टीच्या तर काय तक्रारी आता असतात. तुमचं काय म्हणणं आहे? कुठून हात देईल? आमचं विषय- काही म्हणणं नाही. त्यांच्या झाडाबद्दल आम्हाला काय म्हणायचं, काढलं आमच्या भावाने, जाऊ द्या काढू द्या. बरं. आणि तुम्ही बघा ना, तो काय म्हणला, ह्या दगडाच्या इकडे लावू नको. मी सांगा कुठं काय लागले, तुम्ही बघा कॅमेऱ्यामध्ये, लागलीच नाही. हा, या खाली दगड आले, मग मी आता काढून टाकली. समजा ऐका, मी आणि म्हणतोय आम्हाला पत्र माझे गाला. जालंधर ना नाव सर तुमचं? मला काय म्हणायचंय, माझा गाळा इथपर्यंत होत होता, पण मी कसं म्हणलं नको आपल्याला वापरायला लागेल, कांदा खाली जातील फोडल्यावर बरा की. जालंधर ना नाव हा तुमचं? बोला. दादा आता तुमचं म्हणणं आहे का इथपर्यंत तुमचं आहे बरोबर? अहो इथपर्यंत नाही, आता हापसा तुम्ही दाखवतो ना, तुम्हाला आहे ना हापसा तर दाखवतो. हापसा पाहिलं ना ते तुमचं खाली दोघांच्या मेंढाव घेतला होता, खाली नाही गेला. अहो, सर इथपर्यंत बांध होता, इथं एवढा बांध होता, एवढा ह्या जमिनीचा इथं बांध होता. इथं लिंबाचं झाड होतं, त्या बाईला विचार. आता आता आपण इथं गृहीत धरलंय का? नाही आमचं आहे बघा, ऐकून घ्या सर, तुम्ही शेतकरी आहात, आम्ही पण मी इथं काही शेतकरी आहे. वाद लावा नाही आलो आज तुमचा. भराने तुमचं आणि आमचं काही कुठं कोणी नेत अहो नाही. पण इथं मारामारी झाल्यावर काय अहो करायचं? मारामारी मी आता तुमचे तसं जर आज मला देवळा पैसे मला तुझं एक किलो खतम करून टाकीन, मग खतम करणं मग एवढं सोपं असतं का? नाही नाही असं त्यांनी पण म्हणू नये. तुम्ही तक्रार द्यायला पाहिजे तेव्हाच. अहो असं जर तक्रार कोणी कोणाची? म्हटलं ना, मारून टाकेल, तिरायताची तक्रार देत द्यायची. असतात तक्रार, तिरायताची. नाही, नाही, नाही. आणि काही गोष्टी हापसा सोडायच्या असतात, सगळेच पोलीस आज स्टेशनला काय जायचं झालंय? नसतं आज सर. तेच झालं police होऊ दे ना, पण पोलीस ऐका, ऐका, स्टेशनला आता जाऊ दे मी काय त्यांना. म्हणतो, जालिंदर भाऊ, आम्हाला ऐका ना. सांगता येतं पोलीस स्टेशनला त्याची गावामध्ये काय आहे, त्याच्या केसेस किती आहे, आमच्या केसेस किती आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय, आमचं तुम्हाला background अधिकार दाखवणार आहे. आहे सगळं. तुम्ही पण दाखवा. आम्ही काही म्हणत नाही दाखवू नका वगैरे. त्यांची चूक असेल पोलीस कारवाई करतील. माझं काय म्हणणं आहे, हे जे दगड आहे हा. या दगडाच्या अलीकडे तुम्ही आहात. कोणचे? हे मी नाही म्हणत, ते म्हणतात हम्म. सर, ते म्हणतात. आम्ही त्या गोष्टीला वाद नको म्हणून ते मान्य करायला कबूल आहे. अलग लक्षात, हातभारांनी आणि ते बिचारे मोठे नाही व्हायचे ना आम्ही मोठे नाही व्हायचो. अक्षरशः हा बांध आमच्या समोर काढता, आपण जाऊ दे पण मोरद्या काढतोय, जाऊ दे पण मोरद्या काढतोय. नाही तुम्ही त्याला विचारा ना, काढला का नाही बांध, त्या तुम्ही ज्याची आता आता विचारलं ना, आता आता काय करा? ऐका ना, तुम्ही आता ज्या आमच्या भावाला विचारलं का, त्याला विचारा म्हणा तुझा बांध काढला का नाही, तुम्हाला स्पष्ट सांगन तो. हे सांगता येत नाही, जरा साधे बोल. अहो साधे बोले आहेत. तुम्ही जो बॅकग्राऊंड जे घेतलं ना सपोर्टिंगला तुमच्या याला, हरकत नाही सर, आमचं हरकत background घेतलं, नाही. 4.5 त्यांची एकर मध्ये आरोग्य ऍक्वायर मध्ये त्यांना दिलेलं आहे. आणि अहो, जरी कोणी म्हणत तुम्ही असेल ना म्हणताय ना, ही ऍक्वायर आहे, ऐका ना, हा. तुम्ही म्हणताय ना, हम्म. हे जवळजवळ 100% ऍक्वायर क्षेत्रामध्ये मूळ मालकाचाच ताबा आहे सगळीकडं. हा आहे ना, हा. बरोबर आहे ना? महाराष्ट्र भरेश्वर. ह्या लोकांनी तुमच्या विरुद्ध आरोप केले. मी तेच विचारतोय की ही जागा तुमची इथं मालकी नसताना तुम्ही का वाद घालताय? का भावाची भावाला हा, ठीक बाजूला आहे ना, घ्यायला. मग तुमची म्हणणं आलं त्यांचे पाहिजे ना. 2-3 भाऊ जमा झाले, सगळं आता बोलताय. तिथं तो राजाराम मांडे होता, तो बिचारा काय बोला, फक्त बरं मी सोडित होतो. बरं यांच्यामध्ये कोण तुमच्या दृष्टीने समजदार व्यक्ती आपण समजदार त्यांना हे बोलू. बघा, ते सगळे समजदार आहे. दत्ता काय एवढा वायात नाही, तो बिचारा मला कधी बोलला नाही, कधी काय नाही बोलला. बोलायचं म्हणजे स्पष्ट. आता त्या दोघा पोरांची झाली, तर त्याला मी म्हणतो तो मादरचोत गप, माझ्या पोराला स्वतः म्हणतो तो, त्याला तिकडे पाठवत होतो मी स्वतः. नाही तर त्याच्या बायकोनी सांगावा, त्या राजाराम मांड्यांनी सांगावा का मी लावून देत होतो का, तो राजाराम मांडे सोडत होता, मी सोडवत होतो. आता दोघांची चालल्यावर काय करायचं आपण, का आम्ही लावायला विकत होतो का? नाही, ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुलाला दापाय, त्यांनी पण त्यांच्या याला दापायला पाहिजे होतं. असं मग बऱ्याचशा काही बरं, आता गोष्टी मला एक झालेल्या सांगा, आहेत. एक समजदार व्यक्ती कोण आहे, आपण त्यांना बोलू. हाय सुनील हांडे समजदार आहे. हो, हांडे शिवाजी साहेब, समजदार सुनील आहे. हांडे येतं का इथं? एक मिनिट, तुम्ही एकटेच या. फक्त दोघं, आता काय लोक काय बोलू आणि नका. दादा वादाचा काही विषय नाहीये. हांडे साहेब हे बघा, या इकडे जरा. आता काय तुमचं झाली तक्रार, या फैर झालेली आहे, रागाच्या भरात माणूस म्हणतो मारील, मारून टाकील, तो विषय सगळा रागाच्या भरात असतो. इथे या जरा, इकडे पुढे या. तुम्ही नंबर काहीतरी यांचा मामा का काही म्हणून सेव्ह केलाय का नाना करून केलाय, मी मोबाईल मध्ये पाहिलं, म्हणजे तुमचे चांगले संबंध आहेत, बरोबर. आता यांचं काय म्हणणं आहे की हे जे दगडी लावलेले आहेत, या दगडीपासून मी फक्त वर नाही, त्याच्यामध्ये आम्हाला म्हणायचंच नाही काही. तुमचं काय म्हणणं आहे? आता हे कुठून हात धरली पाहिजे? बघा कसं आहे माहिती आहे का, आमच्या इथं 6 जण भावांचे विषय, 72चा 1, 72चा 2, 72चा 3, 72चा 4, 72चा 5, हा, ते सांगून 72चा झाले 7. सगळं. बरोबर. आता त्यांचं काय म्हणणं आहे की आमचं क्षेत्र इकडे निघते म्हणून, की आमच्या हात आहे. आता तुम्ही जर तो खांबळा जर पाहिला, की त्यांना त्यावेळेस सांगितलं त्यांना की बाबा त्या ठिकाणचा खांबळा जर शिस्त जर आणि त्या बर्डिंगची कामं चालू होती, टायमाला त्यांनी कशी तिकडे तिकडे बांध टाकली. ऍक्च्युली जर आता जर मोजणी जर केली, मोजणी जर आता जर केली, मी मोजणी पण मॅपवरती टाकली, गुगल मॅपला मोजणी जर आता जर केली तर ते क्षेत्र याच्यापर्यंत निघते. पुढे निघू द्या. आता तोंडी बोललं नाही का, 2 मिनिटं तोंडी जर बोललो ते म्हणणार नाही माझं तिकडे निघणार, मी म्हणणार तिकडे निघणार, बरोबर. मग ज्या टायमाला आता समजा बरं मांडली बांधू, चांगली गोष्ट आहे. मग आता ह्या दगडी लावायच्या टायमाला तो आता तिथे सगळ्या काही गोष्टी होत्या, तो फक्त एवढाच बोलला
की नाना फक्त एका लाईनीत लावून घे, अडचण नको. हे काय म्हणले आम्ही तिकडनं ट्रॅक्टर लावणार आहे का भरायला. बिलकुल नाही बोललो. माझं ट्रॅक्टरचा विषय बोल, 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 आम्ही बोलतो नंतर बोलतो. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी त्याच्यावर धावला खोरं घेऊन. त्याच्या इथं पाठीमागच्या साईडला आहे. आम्ही स्कॅन केले, पण स्कॅनचा रिपोर्ट पण दाखवतो जर मी काय खोटं बोलत असेल तर. त्याला लागलं, त्या 8 दिवसापूर्वी तो ॲडमिट केला होता त्याला. त्याचा बीपीचा त्रास होता, बीपी हाय झाला होता. 190 ते 155 बीपी झाला होता. गुगल डॉक्टरचा ॲडमिट होता. त्याची तुम्हाला मी सर्टिफिकेट नाही ते सगळं झालंय. तुम्ही FIR पण मोबाईल बंद करा. मग FIR दाखल केली. आता ठीक आहे, आता हे काय वाढवायचं तुमचा हेतू आहे का? माझा वाढवायचा कधीच येतो मी. तुमचा एक वाढवायचा मला एक बोलायचंय. मग आता ऐका तुमचं पण वाढवायचं हेतू ऐका ना, मला बोलू द्या ना. बोला. यांनी मोजणी कधी आणायची ते सांगावा, ऐकून घ्या. आणि मोजणी आणल्यानंतर प्लीज, मोजणी आणल्यानंतर आम्ही इकडे निघालो तर काढू नये. आणि आमचा बांध तिकडे होता पार. मी काय म्हणतो, तुम्हीच मोजणी आणा, तुम्हीच मोजणी आणा. नाही आम्ही नाही मोजणी आणणार. याच्यामध्ये मी बोलू का? ऐका हा बोला. आम्ही हे ऐका मी सांगतो. आम्ही का मोजणी नाही आणणार, कारण आमचा बांध शाश्वत आम्हाला माहिती आहे. आणि हा येडा माणूस सुद्धा सांगन कुठं बांध होता. तुम्ही म्हणता ना येडा इकडे रे, येडा नका म्हणू त्यांना. वहिनी बांध इकडे, तू इकडे बांध कुठं होता दाखव यांना. तू दाखव बांध कुठं होता. कुठं होतं? दाखव ते दाखवतील. तुम्ही कॅमेरा लावा तुम्ही. आम्ही झाले शहाणे. नाही दाखव द्या ना. कुठं होतं दाखवा. इथं नाही जाऊन दाखव तू कुठं. तिथं काय घाबरू नको, लाजू नको. आणि आम्हाला ते म्हणायचं नाही. ही झाड कोणाच्या आधी ती? तुमच्या आधीच स्वतः लावलेली आहे. काय त्यांनीच लावलेली. झाडं आहे ना, त्यांनीच लावलेली. 8 दिवसामध्ये मोजणी आणतो. 8 दिवसात मोजणी आणा. ऐका ना, मी मला काय म्हणायचं, बोलतो, ऐका त्यांना विचारा हातचा कशा पद्धतीने घेतला त्यांनी सांगा. मला एकच म्हणायचं त्यानंतर मोजणी आणायची आणि मोजणी बिंदास. डायरेक्ट तोपर्यंत काम करायचं नाही इथं. हे आम्ही माती टाकून घ्या ना. नाही तोपर्यंत नाही का? पळा बिलकुल अजिबात नाही. मोजणी येतपर्यंत नाही म्हणा. बिलकुल नाही. मोजणी आल्याशिवाय मग एक करायचंच काम नाही. करा, यांनी मोजणीला टायमिंग द्यावा. त्या हा. टायमिंग मध्ये जर मोजणी नाही आली तर मी झाड काढून टाकणार मग. हा असं आहे, मी बोलू का त्या ह्याच्यात? हा बोला ना. तुमचा गट नंबर 72 आहे. हा. किती गुंठे आहे क्षेत्र? इथं आमचं 65 गुंठे. 65 गुणिले 6 हा बरोबर. हा मग हे बरोबर जवळजवळ 8-10 एकर जमीन आहे. हा. बरोबर आहे. तर मला सांगा, ही अख्खी हा किती? 56 एकर होती ती. 56 एकर होती ती. गेली कॅनॉल मध्ये काही 65चं बोलायचं. 72चं 2 गट. 72चं 2 गट. 72 मध्ये मला एक सर म्हणायचं, ऐकून घ्या. 72 मध्ये पोटीसे झाले. हा. याची फाळणी झाली का भूमी अभिलेख? अहो ते कवच झालेली आहे फाळणी. त्याच्या नाव 7/12 आहे. सेपरेट 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 7/12 आहे. हा. सेपरेट. सगळं 7/12 सेपरेट आहे. हो, सुनील हांडेचे आहेत ना. याचा नकाशा सेपरेट मिळतो का 72-2चा? हा सेपरेट कसं काय भेटेल? मग मी तेच सांगतो एकाच ना. गटाचं भेटणार ना. एकाच गटाचं मग भेटणार. तुम्ही जरी मोजणी केली ना, आणि हे जर आडवे म्हणत असेल तर नाही काय करायचं. ऐका हे बिलकुल चालायचं नाही. ठीक आहे. कारण आम्ही आमच्या हिशेब मग जर आहे म्हणत ना, असेल काही हे जे- करायचं ऐका- नाही. उद्या आम्ही म्हणून दरवाजा लावून तुम्ही बाहेर यायचं नाही. तर असं काही चालतं का? ऐका ना. तर 72ची पूर्ण अख्ख्या गटाची मोजणी होईल. तुमच्या आतले हो, गट नाही मोजून देणार ते. 72 चालेल ना आम्हाला. 72 पूर्ण मोजणी करा, काही प्रॉब्लेम. पोटीचा मोजणी नाही होत. कुठला आता प्रत्येकाचे 65 गुंठे आहे का नाही. हं. 72 1चा 1, 72 2चा 1, 72 2चा 2, 72 2चा 3. अहो ते झालं 72 2 ते 6 1 ते 6. परंतु तुमच्या आतमध्ये फाळणी झालेली नाहीये. झालेली आहे. सगळे 7/12 वेगळा आहे. सगळं- भूमी अभिलेखचा वेगळा नका. 7/12 वेगळा आहे. नकाशी एकच आहे सगळ्या गटाचा, अख्ख्या मग गटाचा. कशी काय फाळणी झाली? त्यांनी सांगा कसं काय अहो, वाढलं. महसूलने हा पोट हिस्सा बनवलाय. याच्या फाळणी करायचा अधिकार भूमी अभिलेख विभागाला आहे, माहितीये का? बरोबर, हो त्यांनाच. मग भूमी अभिलेखने इथं पोटीशाच्या मोजणी केल्यात का? नाही केले अजून. मग तुम्ही मोजणी करून अख्या 72ची होणार, आतल्या तुमच्या पोटीशाची नाही होणार. हा मग ते पॉईंट दाखवते ना. इकडचे करते तिकडचे कर. मला काय म्हणायचं सर, करा मग यांनी काय केव्हाही मोजणी आणावा प्लीज. यांनी केव्हाही मोजणी आणावा. आमचं काही एक म्हणणं नाही. ते काय निष्पन्नच नाही ना होणार हा तुमच्या मोजणीत. नाही त्यांच्या पद्धतीने. आणि आम्ही आजही त्यांना म्हणलो होतो अहो, का ही दादा. झाडं आम्ही थोडा टाइम बसून तुम्ही आमचं काही झाडाबद्दल जणांना आक्षेप नाही. तोडगा काढायची इच्छा आहे का? आता हे आहे तसं तुम्ही घ्या ना. थोडं ऐका ना. आता त्यांनी 2 वेळा माझ्या वारंवार उल्लेख केला की आमच्यावरती किती केसेस आहेत आणि त्या गाव सांगा ना किती केसेस काय. नाही नाही, बरोबर आहे ना. ऐका, त्यांनी आमच्यावर ऐका. केस केली का दोन- नाही आम्ही म्हणणारच ना. हे 2 माणसं, तो जो प्रकरण झालं ना, ते प्रकरण काय होतं हे मला चांगलं माहिती आहे. मी त्यासाठी सगळे शहाणच केलं. ती आमचेच नातेवाईक लागतात. माझ्याच चुलतीचा मामाचा हे आहे. मर्डर झाला तो विषय. हात मर्डर नाही झाला, ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा आणि त्याला स्वरूप तसं दिलं. कसं होतं शहनिशा. आमच्याच भावांनी म्हणले तुम्हाला 5,000 रुपये देतो, तुम्ही केस करा म्हणून. ती माणसाची नाव पण माझ्याकडे आहे, त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे.
त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तो वेळेत मुद्दा नाहीये. कसं होतं? ऐका ना, त्याने जे मुद्दे ते सगळे काढले क्षण ना, नाही नाही ते ठीक बरोबर आहे. ना. वाद निर्माण होईल हे नाही, बघा, वाद त्यांना मला वाद काय करायचा, माहिती आम्हाला वाद बाईट नाही द्यायची गरज नाही. हे त्यांना वाद- घ्यायची कुठलं वाद काय द्यायचं. घ्यायची एवढी गरज नाही. मग एवढ्यापर्यंत ज्यावेळेस आले ही आमची एवढी कपडे फाडली गेली, आमच्या मुलाला खाली पाडलं, त्यांनी त्याला खाली मुलाला पाडलं डोक्यात आणि मारायचं राजाराम बरोबर. भांड्यानी मला खाली पाडलं. मी काय म्हणणार का त्यांनी मला हे खाली तुमचा पाडलं? क्षणिक वाद झालाय. तुम्ही आता दोघंही एकत्र आहे शेजारी. आणि हे बघा जरी केस केली असती याच्यामध्ये काय शासनाला तोडगा तोडगा एकच. थोडा रिसर्च जे काय होईल मी हा, मोजणी त्याने बिनधास्त आणावं. मोदीचं बी रिसर्च रिपोर्ट केलेला आहे कारण पूर्वी परवा दिवशी, 2-3 वर्षापूर्वी म्हणले होते बरं, मोजणी हे जे आणायची. ऐका ना, हे जे गट नंबर 2 ते 6 पैकी लोक तुमच्या याच्यातले आहेत का? आमचे भाऊ भाऊंचे हा, सख्खे ते भाऊ संमती देऊ शकतात सगळं का? संमती एक 5-6 वर्षापूर्वी तुम्ही मोजणी काय करा, माझं तुम्हाला हे आहे आता हायरचा गट ते ॲक्वायर यांची संमती घ्यायची आवश्यकता नाही. महाराष्ट्र शासन दाखवते ते डायरेक्ट 2 ते 6 सगळे तुम्ही जेवढे जेवढे खातेदार आहे ते जमा भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करा फाळणीच्या मोजणीचा. ते येतील संपूर्ण गटाची 72ची मोजणी करतील व तुमचे पोटेचे बनवतील. सर मला एक म्हणायचं तसंच करणार आहे. 65 कारण ऐका ना वादच नको 65 गुंठे खालून मोजीत यायचं. माझं जर ऐकून घ्या. निघालं मी काय म्हणतो आल्यानंतर तुमचं कुठं येतंय आणि जरी इकडे असलं तर इकडे बॅकवर असलं तर 65 गुंठे दाखवाय पाहिजे ना. ताबा आमचा आहे शेवट आमची जमीन म्हणजे म्हणते मी सांगतो तुम्हाला मग आम्ही काय करणार आहे जर त्यांचं जर आमच्याकडे जर निघालं ना ठीक आहे त्या सरकार जमा कसं असू दे आमच्या अर्ध्या बंगल्यात निघालं तर आम्ही देऊन टाकू बरोबर. अहो अर्ध्या आमचं बंगल्यात जर- निघतच नाही. आमचं हा जर म्हणायचा निघालं उद्देश ना- झाला. नाही, ज्यानंतर आमचं जर तो निघालं ऐका ना, ना, आमचं त्यांचं आमचं जर अहो निघालं दादा ना, तर आम्ही रिसर्च- अर्ध्या बंगल्यात निघतच नाही म्हणण्याचा एक उद्देश झाला की आमचा आम्ही बंगला हा उद्देश झाला तर तुम्ही बाईट आहे म्हणून बोलतो बरं का मी हे बाईट आहे म्हणून बोलतो. आणि आम्ही खरंच आणि बोलतो, आमचं जे आहे म्हणणं ते आहे आमची आखी बाराची त्यांना देऊन टाकू आम्ही. आम्हाला काही 1 गरज रुपया नाही घेणार. आम्हाला काही गरज मग नाही. यांच्या बंगल्यासाठी आम्हाला काय गरज आहे यांच्या बंगल्याची. हे बघ वहिने कसं होतं ऐकून घे. मी दाबलं का त्याला आता त्याला मी शेत येत होतो का नाही. अरे पण तो कमीत कमी सोडवायचं नाही रे. कोणता? तू हे काढतो काय काय ते गावात का? काय असं झालं तसं झालं पुढे कोणला म्हणलो तर नियमाने बोल ना तू बरं जाऊ दे, चला. मग नियमाने आता तुम्ही कंप्लेंट दिली म्हणजे आम्ही काय करणार. आम्ही कंप्लेंट देणार ना. विषय काय मग बरोबर आहे. काढ ना मग तुला मग आता आमच्यावर तुला दादागिरी काढायचं करताय ना, म्हणल्यावर ऐकायचं, तुम्ही- तू दादागिरी नाही करत मग दादा तुझ्याशी केलीच नाही तुला नानाच म्हणलं प्रेम तुला कधी म्हणलो का वहिनी काही तू किती वेळा म्हणली भारत असा म्हणतो मी तुला काय म्हणलो का काय मी नियमाने तुझ्या भांडायचं नाही मला नियमाने मलाही सगळ्या तुझ्या गोष्टी संग भांडायचं नाही. नियमाने आणि तू ये ना आज 5-6 वर झालं मोजणी आणतो म्हणला होता बरोबर इनामात म्हणला होता. इनामात म्हणलो हा होतो अजून मोजणी काय तुमची आली नाही. तुम्ही केव्हाही घेऊन या आमच्याकडे किती काय निघन ते तुम्ही करणार का आम्ही मोजणी? हा? तुम्ही नाही आम्ही नाही त्यांचं इकडे निघते म्हणतात ते ऐकून घ्या. आमचं निघत आम्ही नाही तयार होतं. नाही आमचं आम्ही द्यायला. आमच्या याच्यावर ठाम आहे द्यायला ना. काय ते आकोर झाले द्यायला काय ठाम आहे ना या व्यक्तीने सांगावा हापसा कुठे घेतला होता. आम्ही तो आमच्या देवा का बघून सांगा इथं बाहेर देवा का बघून सांगतो त्यानंतर ज्यावेळेस धरणाची कामं चालू होती ना त्यावेळेस तुम्ही गारखंडी तिकडं तू बोरीचं झाड होतं बोरीच्या झाडाच्या खांबल्याच्यावरून बोरीचं झाड होतं ऐकून घे ना. नव्हतं का तुम्ही म्हणता ना नव्हतं का ऐकून घे ना. बोरीच्या झाडात नव्हतं का मला सांग बुरच्या झाडाच्या खालून बांध होता असा. 2 पाभारीवर मुंबईला होता बाटली तुम्ही माहित मोजणी नव्हतं. आणा, नाही, नाही, 8 दिवस झाला तो 8 मिनिट तुला माहित ठीक आहे, नव्हतं. ठीक आहे, ठीक आहे. दत्ता 8 मिनिट तुला माहित देवा नव्हतं. शपथ माहिती नव्हतं. तुला 8 बहिरुबा का तोंड आहे माहिती त्याला नाही. रात्री मी ऍडमिट केलं अरे त्याला बाबा BP वाढला, मला त्याचा- माहिती नव्हतं. मुलं डॉक्टरने सांगितलं त्याला एन्जिओग्राफी करायची आहे त्याच्यासाठी मी सगळं हे करतो अरे बाबा अरे मला इथं माहिती नव्हतं. आणि इथं आज माती तुला टाकायला सांगतो- आल्या तुला काय सोडायचं वाटतं नाही मी याच्या तिकडे येणार होतो का? इथं त्याच्या हं? तुला वाटतं याच्या तिकडे मी येणार होतो. अरे पण काय गरजच अरे नाही ना कसा काही मी मग मला 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 काय सांग त्या घ्यायचं? दिवशी मी इथं बसलो होतो मी इथं मोरम टाकत होता मग त्याच दिवस मला सांगा दादा मी असं करतोय म्हणून नाही मी नाही त्याला म्हणलो असतो काय त्याला म्हणायची मला गरज म्हणलं असतं काय त्याला? ही पहिली झाडं लावली होती तुम्ही मान्य हे परत लावलं म्हणलो आम्ही काय अरे हे झाड सगळी बीज लावली स्वतः तर म्हणलो का आम्ही काय मी स्वतः बोललो काय होतं सर झाड आहे ते तुम्हाला फळ देईल आम्ही सोडून पण एखादं फळ घेऊ. मग मला काय ही झाडं त्या लावली पोरीने जाऊ देवा आपलाच त्या- भाऊ आहे. त्याच्या बारक्या हे पोरीने कशासाठी फोन केला लावलं? टंटना पोर ओढत होती का म्हणले मोठ्या मोठ्या पप्पाचा बीपी हाय अरे झाला बाबा त्याला मारलं हे बघ, म्हणून ऐकून घे हा? मी त्याला तिकडे लोटत होतो विचार एखादं ना हे झालं ना मग हे झालं त्याला टोपी सारखी मारून कसं नाही दत्ता आपलं हे बघ तूच पिंट्या. म्हणला आता एवढं वायत नाही मला हे करतो ते मग करतो. नाही ना वाया मी नाही पण आता आजारी- बोललो का नाही बोलला? आजारी एखादं BP मग वाढलं चुकीचं काय का झालं बोलला? तू चुकीचं का अरे बोलतो मग? मला माहिती आहे का तू ऍडमिट होता म्हणून चुकीचं का बोलतो तू सांग ना मला तू चुकीचं का चुकीचं बोलतो माहित तुम्ही पोलीस स्टेशनला गेले का बरोबर गेलो जाऊ द्या. काय गेलो हे बघा गेले काय ना गेलो? अधिकार आहे गेलो? संविधानाने सांग ना ज्याला मला. त्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे ज्याला त्याला मला अधिकार दिलेला आहे कर ना तू research. मी माझ्या पद्धतीने त्यांच्या बिनधास्त त्या कर. पद्धतीने करते पण जो मुद्दा आहे ना उद्या तंटामुक्ती देईल. दे ना बिंदास हे बघा ज्या वेळेस तुम्ही पुढे जाता त्यावेळेस मुद्दे कुठलेही मुद्दे घेऊ शकता काय तुम्ही काय आम्ही करणार? कुठेही घे घेऊ ना घे शकता. ना मला पण मुद्दे घेता येतात ना सगळे हं? हा तिकडं सुद्धा 1.5 एकर जमीन तिकडं आपली इनामात आहे ती हा. हा, आम्ही आलो कधी काढा म्हणायला तुमची किती आहे बघा मग बघ तुमची ना बघा मी सांगितलं मला काय माझ्याकडं- म्हणायचं बघ, इनामात पहिल्यांदा माझ्याकडे 6 गुंठे एक असेल. मिनिट हे बघा आता बाहेर देतो मी इनामात
यांची पहिली सुरुवात करा. जास्त असून पहिली ऐका, लगेच घे. सुनील विलासची काढा, लगेच घे, नंतर लगेच. आमची काढा आणि अजून लगेच. कोणाची असेल त्यांची लगेच. काढा. माझी- आमची त्याला नाही नाही, माझी ना लगेच घे. आमची त्यांना नाही नाही. मी तुला एक हे कॅमेरा बायको असतील सगळे. हे बघ हातात नशिबात पहिल्यांदा सुनील विलासची काढा, लगेच काढा, नंतर लगेच. आमची काढा आणि असंख्य अजून अरे असतील मी ते तर म्हणतो कोणाचे. लगेच आमचं काढा काही ना, म्हणणं सगळ्यांनी नाही. चहा पाहुणे, तू जमात विषय लगेच काढा. काढा ना. तू विषय मीच काढा. काढला, मी काढणार काढा तो तुम्ही. विषय पण तो कोणालाच नको ना. ज्याचं तुझं- असेल माझं त्याचं तुला काढा. नको, तुझं मला आमचं काही नको. म्हणणं नाही. व्यवहार काय सांगतो, तुझं मला नको, माझं तुला नको. माझ्याकडे जर 5 गुंठे असेल ना, तुम्ही 6 गुंठे माझ्याकडून घ्या. पण यांच्याकडे देवळापाशी तुम्ही मला काढली काय सर म्हणला? देवळापाशी मला म्हणला तुझं या काही खलास करून टाकी. मला एक पोरगा आहे, मला म्हणला त्याच्यापाशी तो तुझं या काही खलास तो करून. 4 वेळा मला नाही तू मर्डर करून टाकीन. कोण तो म्हणला 4 वेळा मर्डर करून हे आता झालं टाकीन. सोनलला बाय माणसं टाकली जात काय कोणी बाय माणसं टाकली जात सोनलला बिलकुल टाकलं नाही. टाकलं विचार सोनलला बिलकुल ते तुम्ही काही केस केली काही नाही असेल ते केस. माहिती नाही आम्हाला. काही नाही केस बरं का? सोनलला तुम्हाला आठवतंय तिला का? तिला ढकलून दिलं तिला पाठीमागं. मी तुम्हाला सांगत होते ना, तुम्ही आता त्यांना म्हणून बर का सांगितलं. ह्या बाईला मी माझं कर्ज काढून माझं कर्ज काढून ह्या बाईच्या बापाला 50,000 रुपये त्यांना दिले दिले. असेल. असे कसे जाऊन दे, आपला यही गोवा माझ्या चुलत भावाचा याही काय आणि यांचा याही काय. मी रुपये त्यांना म्हणलो नाही. मी शुभमला ढकललं इथं, यांनी डोकं आपटलं का नाही नाना? खरं खरं सांगा. आता हे बघ राजाराम होता, त्यांची जकडपकड झाली, मी सोडित होतो का नाही. ढकलत होते का नाही? हे बघ इथं माझ्या नख लागले आता की हे नाही बघा सांगा? तुम्हाला नाना, काय 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 करायचं आणि ऐका, कसं ज्याच्या त्याच्या मनावर ऐका आलं तुम्ही. ते. आम्ही ना असं आहे. ते झाल्याच्या नंतर आम्ही घरात गेलो का, त्यांना चक्कर यायला लागली. अक्षरशः त्यांनी गोळी खाली, अण्णा म्हणले लगेच चल तू. आम्ही लगेच बरं गेलो. कधी माहितीये का? कधी आले होते? मगाशी- आम्ही तुमच्याकडे मगाशी- येऊन वहिनी तुला सुख दुःखाच्या गोष्टी आम्ही बोललो नाही. आम्ही पण मी काय बोललो नाही कधी मी. वाटत होतं ना. हा, अरे normal पण तर एवढं मी होईल. इकडे येणार हे नव्हतं पहा. ना, आमच्या मनात हे नाही, पहा ध्यानात बाबा. नाही. मग तुला मला काय म्हणायचं तुला मला सांगायची गरजच नाही रे. तू एकटा होता का नव्हता? त्यांनी तरी टाकलं तू काही यायचं, तू मला यायचं, सांग, टाकलं का तू काही? त्याच बोललं नाही, तुला काय म्हणलं अहो नाही. पण तुम्ही इथं होते. इथं आल्याच्या नंतर त्यांना वाटलं का तुम्ही ढकलले की काय? बरं माझी 4 झाडं उपटली, आम्ही म्हणलो का काही? मला काय म्हणलो का आम्ही? तुमच्या झाडाला आम्ही आज हातोडी लावला का? तो दाबायचं होतं, तो बोलायचं होतं ना. अरे बाबा मी बरं आता ठीक आहे ना, ऐका ना ते तुम्ही बोलले हो. दाबायची होती भिंती मी सुनील सर, त्याला. मला सांग, मला सांग. त्याला उलट म्हणतो ते आई घाल, हे बघ त्या वहिनीला आणि त्याला म्हणतो ते आई घालेला तिकडे नाही माधरचोतला शिव्या देत होतो नसं तर वहिनीला विचार. विचारा म्हणजे मी तुला आता एका रात्रीत मर्डर करून टाकेन. अहो बोलले का त्या नाही? पोरांचं ऐकते तू आणि हा बोलतो तो बोलतो मग पोर पोरांचं तुम्ही तो बोलला, अरे मी मग त्यांना मग मला सांग बरं, बोल मग तू सांग चुकताय. माणूस मी बोलत कसं होता होतं, शाब्दिक माणूस एकमेकाला काही बोलतो म्हणून कृतीत ते करू अहो, शकत ते नाही. नसतं बाबा. माझं काय म्हणणं होतं डायरेक्ट वादामध्ये माणूस- त्यांना पण हालचाल बाळा करायची, ट्रॅक्टर जागा मध्ये नाही ठेवली त्यांची झकडपकड इथं झाली आणि मी इथं इथं पडलो. झाली बाबा, इथं. मी इथं पडलो राजारामपूर. मग मी काय म्हणायचं राजारामने मला पाडलं म्हणायचं का? इथं झाली बाबा. राजारामने मला धक्का दिला पडलो. अरे अरे नाही पिंट्या आपलं तसं म्हणणं नाहीच आहे. जमिनी जागेवर होते, सगळे कसं जागेवर म्हणणं होते. पिंट्या माझं पण याच्या इकडे मी आम्ही काय पण येऊ एवढं पण आम्ही आणि एवढं इथं येणार का नाही. लावायचं ऐकून घे. इथं चढता येत नाही म्हणून ही गोण टाकायला चढता येणार नाही तू काय म्हणून हे म्हणतो? लावायचं. ट्रॅक्टर करून लावणार म्हणला होता तुम्ही. बिलकुल म्हणलो नाही. त्याचा हे बघ मुद्दाम धक्का हे बघ हे बोलले की विरुद्ध नाही? झाड आहे. मला ट्रॅक्टरचं सांग, म्हणलं मला नाही. सांग, बोलले आपण की नाही? एकमेकाला सहकार्य मग करीत नव्हतो लय वेळा केलं. करीत नव्हतो का मग? कुणी नाही सांगा केलं. मला. मग ही भांडण व्हायलाच होती पाहिजे ना. अरे पिंट्या ट्रॅक्टर विकून लावायचं मी म्हणलोच नाही बाबा. भांडण व्हायला लागत होती, मला सांग बरं मला. आता हे बघ तो गरम तो तापाड त्याचं तुला आणि माहिती तोय आहे. आता तापाड. मी बघ, मी आता किती काय म्हणतो झालेलं तू झालं. म्हणतो ना ऍडमिट केलं अक्षरशः आई शपथ मला तो माहिती नव्हतं. 3 दिवस आडबिडत होळीचे दिवस आडबिडत बरं होतो. त्याला मी किती वेळा म्हणलं अरे दत्ता येडवणी करू नाही किती वेळा म्हणलो का नाही विचार बाबा. तुला सांग 3 दिवस तो आडबिडत तो का होता. माझा वैरी आहे का तो मला चांगलं समजतो मी त्याला चांगलं समजतो. एवढं तर कळतं ना तुला, एवढं तर कळतं. अहो भंगार पोर आहे तू अगं बाई, माझी मी त्याला लय माझी वेळा शर्ट ते धरतो तो. तापडपणा काढून टाक. मी थोडंसं होते ना, तरी शुभम ऐकायचं. मी माझी आणि त्याची झाकड अगं, काय मला सांगायचं तुला. सुषमाने फोन केला, म्हणलं ते शिवमला दाखवा. पोरांना मध्ये आणायचं. अरे बाबा मी आम्ही इथं हे करत होतो मधी नाही आणलं त्याला. पोरांना मध्ये ह्यो गेला आणि यांना त्याला म्हणलं माधरचोतला घरात कोकणून टाका. उगाच डोक्याला ताण तुला झाली त्यांना मी काय म्हणलं तुला त्याला दाबता येते का नाही म्हणलो का नाही मी दापित होतो का नाही असं ऐकत होता का तू सांग हातात मला मी हात टाकला का त्याला तू ऐकून घे हात लावला का मी नाही सांग? त्याला म्हणलं माधवचोत तुला मी काय सांगितलं ना मी तुला बोलू नाही उलट त्याला तो कच्चा कच्चा मला त्याला दावतो मी काय म्हणलो होतो तुला आम्ही काय आमचा म्हणलं बघून तुला? शब्द फॉरम ऐकला का लावतोय, नाही? फॉरम मारितोय त्याला फॉरम म्हणलं चेन करून खरं टाकली. नाही मारलं बाळा खरं हातात घेतलं होतं. मी म्हणून मारलं. ना, तुला मी अजून मी त्याला बोललो, एवढं म्हणलं आता दाताला म्हणलं बाबा तुला पाय पडतो हे मिटणार नाही इथं दाताला म्हणलं मी तू जा बाबा. आणि नाना मी तुला काय म्हणलो होतो तुला मी एक सांगतो 1 मिनिट आणि अरे सत्ता तिथून इकडे फक्त येणारच नव्हतो. 5 दगडीचं तुला म्हणलो होतो का नाही अरे येणारच नव्हतो ना मी दाता तिकडं. तिकडल्या दगडीचं म्हणलो का मी सांग तुला दाता ह्या दगडी का लावायचं ऐकून हे घे. हात तरी उचलला का तू सांग बघ दाता नाही उचलला ह्या नाही, दगडी अजिबात नाही उचलला. पिंट्या, अरे, ह्या दगडी त्याला का समजून इथं जा. चढायला गोंड घेऊन यायला सारखा चढायला पोरं म्हणून घेऊन करायचं. यायचा.
डायरेक्ट आडवं पाडलं. ठीक आहे, आता काय मार्ग काढायचा? अरे बाळा मला इथं राजारामनी पाडलं तो पाहिलं ना मी उठलो. मग काय तुला जास्त करणार? काय म्हणलं होतं जीवावर तसं? जीवावर बेतात ना. मग इकडं जास्त तर तुला मी जीवावर काय मी इथं खाली पडलो मी म्हणतो का मग असं जकड पकड मध्ये होतं पण मी त्याला सांगितलं का मारमार करायला मी आज येतो, चल गोष्ट घेऊन तो दावत असं काय कामाचं आहे सांग मला. अरे, मी सांगितलं नाही त्याला आणि आम्ही मारला असं आम्ही दोघांनी मारून मला काय झालं असं सांग मी बरं. सांगितलं का मारामारी तू नाही करायला पण तुझं ऐकाय पाहिजे त्यांनी. आता ऐकायला वय ना मी त्याला म्हणत नव्हतो त्याला तिकडे न्या त्याला तिकडे न्या मी आज आता- मी काय मारामारी करण्यासाठी बिलकुल नाही अरे पण ते इकडे बरं का आता आम्ही एवढे आमचे 6 जण चुलते बरं का एवढे सगळे मोठाले त्यांनी काय गोष्ट आम्ही कधी उलट फिरून त्यांना आजपर्यंत बोललो नाही कधीच नाही बोललो मी सांग जीवनात चाललो होतो. आम्ही कधी बोललो नाही उलट फिरून त्यांनी सांगावं कधी पण आम्ही त्यांना उलट फिरून नाही आपल्याला बरं का पण काही गोष्टी केल्या मी स्वतः पुढे ना चांगलं झालं बरं का मी काय म्हणतो आमची बाचाबाची व्हायची पण आज टोकाची भूमिका घेतली ऐका. सगळ्यांनी तो म्हणला की मतमध्येच नाही, तू मोठं करतो म्हणला की नाही मला. तू त्याला दम दिला तिथं. आता मार्ग काय काढायचा? मार्ग त्यांनी हे बघा मला काय म्हणायचं मार्गाचा विषय नाही हा जो दगड आहे ना ही झाड जरी त्यांनी लावली असली काय लोकांनी लावली नाही माझे वडील आणि त्यांच्या वडिलांचे वडील या कायच आम्हा पिलेले आम्हाला जाणे आणि त्यांनाही जाणे पण कसं होतं स्वभावानी दोन्ही पोरं ताईट आल्या कारणाने हा गोड गोंधळ झाला. अवघड आहे, पण मी आणि बोललो का दुसरी मला गोष्ट सांग, अशी शब्द ही बोललो झाडे का? आहेत. अहो, लावू दे ना आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं झाडांचं तुम्हाला कोण नाही काय आज बोलतो? उद्या मोजणी कधी आणा झाडांचा तुम्ही विषय तो काढला, मला काय मला म्हणायचं काढला. कधी मोजणी हे मी बघा आणि फक्त दगडाचं विषयानी बोलतो, विषय बाबा, निघाल्यानंतर लावून विषय घ्या. हा खोलात जातो आणि ते आणि खोल लागल्यानंतर मला काय म्हणायचं त्यांनी केव्हाही मोजणी आणावा आणायची असेल त्यांना आणावा माझं नाही ते जर इकडे गेले माझं काय म्हणणं नाही द्यायला आता मार्ग काय काढायचा मोजणीचं बघून मार्ग त्यांनी सांगावा मला काय म्हणायचंय बघा ह्या ज्या त्यांनी दगडी खुल्यात ना ठेवल्या नाही आमच्या पहिल्याच आहेत या पहिल्याच आहेत या त्यांनी ठुल्या नाही बिचाऱ्यांनी आम्ही याच्या पुढे येत नाही मला त्याला जो कांद्याचं म्हणलं ना मी म्हणलं दत्ता हा दरवाजा खोलला का कांदा इकडे येते माझा हात त्याच्यावर एक प्रश्न एक काम करतो ह्या दगडी दिसतात तो म्हणतोय ना इथून डायरेक्ट मी कंपाऊंड करून टाकतो आजपर्यंत नाही तू ना कंपाऊंड मानाय माझं काय म्हणणं नाही आता माझं जेवढे मी काय- दरवाजा दोन मिनिट खुली ऐक ना, मी काय म्हणतो ऐक ना. माझे कांदे मी काय म्हणतो थोडे दोन मिनिट ऐक ना. खाली मी 2 मिनिट तुला काय सांगतो वादच नको व्हायला. 1 मिनिट सांगतो तुझं काही नुकसान नको माझं काही नुकसान नको मार्गच काढायचं तर मी आता रिसर पहिले कंपाऊंड मारतो ज्या टायमाला मोजणी ऐक ज्या टायमाला मोजणी जर समजा कंपाऊंड तुझ्या हातीत आलं तुझ्या हातीत जर आलं तर मी स्वतःच्या खर्चाने काढून मला देणार. काही आणि माझं जर अजून 1 फूट जर सरलं तर तू सांगायचं तू व्यवस्थित करून हे दे. बघ पिंट्या मी काय म्हणजे म्हणतो तुला मला ऐक तुला ना. तुला पाठ लावायला मला मला पाठ आता लावायला शिवाजी नको. काय म्हणला इथं बिलकुल टाकायचं नाही तसं मी तुला म्हणू शकतो का कंपाऊंड टाकायचं मी नाही म्हणणार मी काय म्हणतो तुला माझा विश्वास आहे तुमच्या सगळ्यांवर मग मी ध्यानात ठेव विश्वास आहे ना. आजही मी या वाईट देतोय मी आज तो माझा चुलत भाऊ काय म्हणला इथं काही करायचं नाही आमचा असून आम्ही मुरम नाही टाकायचा काही नाही करायचं हा कुठला धर्म हा ती कुठला काय न्याय? म्हणतात का तुमच्या मी नाही म्हणणार नाही त्याला. ऐका संमतीने ते कंपाऊंड अहो, करतील वाद मला मिटवण्यासाठी काय करतील. म्हणायचं ऐकून घ्या त्यांनी मोजणी आणली तरी हरकत नाही आणली तरी हरकत नाही आणि त्यांनी इथून कंपाऊंड टाकलं तरी मला हरकत नाही ध्यानात धरा आणि त्याचं इकडे निघालं तरी मी द्यायला कबूल आहे आणि उद्या तिकडे निघालं तरी मी घेणार नाही अशी लिखित होतो मी का मला माहिती आहे मला माहिती आहे मला त्यांची नको. भावना कशी आहे ती मला नको मला माहिती. मला नको चांगली भावना आहे मला माहिती आहे ना आम्ही नाही कोण म्हणतो पण काय होतं दादा बोलता बोलता काडी लागली का आग लागत जाते. टोकाची मी कधीच घेतली नव्हती आग काय लागत झालं, जाते. मी नसतो इथं माझं कधी कधी होतं मी इथं नसतो तो इथं माईक जवळ आता तो एवढा ताईट स्वभावाचा आहे त्यांचं दोघांचं पटत नाही पण माझ्या मुलाचं आणि माझंही पटत नाही पण मला काय बरं कुठेतरी थांबलं पाहिजे ना नाही कुठेतरी थांबलं पाहिजे नाही तर आता कसं थांबवायचं ते म्हणताय आता की एका तो ठिकाणी काय म्हणतो मुरम टाकून नाही द्यायचा काय रे बाबा सांग माझ्या आधी कंपाऊंड टाकून घेतो हा. आमच्या आधी कंपाऊंड ते आधी घेणार नाही आम्हीच बरोबर. म्हणत नाही. कंपाऊंड टाकून घेतो त्या दगडा बसून तो मागे आहे ना दगड नाही, नाही, इथून इथून टाकायचं कंपाऊंड तू इथून टाकून द्या तुम्ही तू तुझी दगडावर टाकून. नाही बाळा हे आमचं आहे सगळं ठीक आहे ऐका मी काय म्हणतो? ऐका, ऐका, मी काय म्हणतो? ऐका. ऐक हे बघ, ना. इथून तुला- तू आता काय म्हणला नाना? इथून तुला- दोन मिनिट ऐक ना. नानी पण समोर आहे. तू आता काय म्हणला हे बघ, इथून फुले बघा, यांनी- यांनी इथून याच्या फुले. खालून तुम्ही कंपाऊंड हा, करता इथून फुले इकडून पिंटे. खाली एवढे काय होणार आहे कोण मार? खाली करता कंपाऊंड इथून या इथून असं बरं कंपाऊंड का मारणार. हा इथून मारून घ्या आम्ही तुमच्या त्याबद्दल आम्ही तुमचं हे बघा सुनील मला काय म्हणायचं हे बघा म्हणजे वाद नको व्हायला. सुनील हे बघ सुनील ऐकून घे मला काय म्हणायचं हे बघ कंपाऊंड तो टाकलं मला हरकत नाही आनंदच आहे तुला जसा माझ्या गोष्टीत काय टायमाला आनंद वाटला होता तसा मला आजही आनंद राहणार आहे आणि उद्या आनंद राहणार आहे पण विषय असा का रान पेटलं का पेटत जातं तुझा असू रान माझा असू रान. पेटाचं तुझ्या हातात आहे ते कोणच्या तुझ्या हातात आहे. तुमच्या नाही का हातात कोणाच्या तुमच्या हातात नाही तुझ्या हातात जरा पेटवायचं नाही पेटवायचं ते तुमच्या नाही का हातात अरे आहे ना बरं सुभाष मला एक हे बघा हा सुभाष शंकर हांडे
ज्यावेळेस इथं हापसा आला इकडे बाजूला घ्यायचा होता, यांनी विरोध केला, बरोबर. हे म्हणले आमच्याकडे घ्यायचं नाही. मग आमच्या लोकांचं बोलणं झालं दोघांचं, मग दोघांच्या मेंढा हापसा घेतला आम्ही. मग आता हापसा कुठे आहे बघा आणि हे कुठे आहे बघा, तरी मी ते काय म्हणत आता नाही. काय करायचं, कसं मार्ग आता ते काढायचा? तो म्हणतो ना तुम्हाला वाटतं हापसा हे टाकून घे कंपाऊंड, माझं काय म्हणणं नाही. तुझ्या मनात हा. शंका नको. नाही नाही काही नाही. तुझ्या मनात शंका मी सटलँड नीट मोजलं होतं जवळजवळ 1-2-3 महिन्यापूर्वी. तर हे जे भरतंय आपलं बरं का, तुला असं खोटं तुमचं वाटतं ऍक्च्युअली 65 गुंठ्याच्या नाही पुढून भरत, भरणार नाही मी सांगत भरत. होतो. 55 गुंठे भरले. नाही तर उद्या आपण मोजून घेऊ. उद्या मोजून गेले 55 तू गुंठे आजारी भरले. मोजा नाही शिवाजी, 65 गुंठे ऐक भरणार. ना, ऐक ना, 55 आपलं गलत गुंठे- दिसतं, गलत. नाही 55 गुंठे हा. हे भरलंय. अरे बाबा मी ठीक आहे, आता तुम्हाला काय हा तोडगा पसंत पडतोय की नाही सांगा. नाही, ते हे बघा, मिटवायचंय, शेवटी वाढवायचं शेवटी नाही. आमचे जे भाऊ आहेत काय होतं माहितीये का, कुठेतरी माणसं थांबलं पाहिजे, बरोबर. इथपर्यंत जायची गरज पण नव्हती, पण आज हाती झाल्यामुळे नाही, नाही. त्यांनी त्यांच्या मुलाला समज द्यावा. आम्हाला माहिती त्यांनी आहे त्याच्या का? मुलाला समज, माझा भाऊ आहे. मला माहिती ठीक आहे, आहे ते का? आजारपणात राहू द्या, जरा बोला, हे दोघं बोलतात आता. मला काय म्हणायचंय की हे बघा त्या कंप्लेंटचं काय होते ते बघू आणि मग याच्यावर निर्णय करू. कंप्लेंट त्यांनी काय केस तुम्ही केली ना आमच्यावर. अहो, ती पण सॉल्व्ह होऊ आमच्यापर्यंत- शकते, हा? सॉल्व्ह होऊ शकते ना. नाही 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 नाही. आजपर्यंत आमच्या साई घरात कोणी कोणावर कंप्लेंट केली नाही. हा फर्स्ट टाइम आहे. तुम्हाला आहे का तडजोडी? कारण- ते कंप्लेंट बरं का? तुम्ही कंपाऊंड करून घ्या. सर, मला काय आणि म्हणायचं? कंप्लेंटचं पण ते तुम्ही नाही, dissolve त्यांना करा. तसं वाटत नाही करून द्यायचं तर नाही करून नाही द्यायचं. नाही आम्ही कधी माझं नाही काय म्हणलो बरोबर. कंपाऊंडला. त्यांना असं वाटत करून असेल देत ना, असेल तर की आम्ही यांची मागणी काही ताणणारी नाही, माणसं नाही, नाही. नाही, कधी कंप्लेंट दिली तुम्हाला सांगतो, ज्या टायमाला त्या मार्के मुलीचा फोन आला ते टंटन ओढत होती. हा याला 8 दिवसापूर्वी लहान admit मुलं केलं होतं. भांडा दोन टंटानं मिनिट, उडणारच. 2 मिनिट ऐक ना, 2 मिनिट ऐक. तुमची मुलं असो दोन- माझी दोन- मुलं असो कोणी टंटानं 2 उडणार. मिनिट ऐक ना, त्याला 8 दिवसापूर्वी ऍडमिट केलं होतं. उगले डॉक्टरकडे जाऊन तू चौकशी कर. अरे त्याला बाबा, 8 दिवस आम्हाला माहिती एंजिओग्राफी आहे. करायला सांगितली होती. हे माहिती आणि आहे ते वाटल्यानंतर म्हणलं त्याला बोलतोय तो चक्कर येऊन पडला. झाला म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. नाही तर मी काय तेवढं हे उचललं पहा नसतं. हे पहा सर, आणि तो काय बोलला हे माहितीये पाऊल का? मलाही उचलता आलं असतं. तो काय बोलला माहितीये? मी ही एफ आय केली असती, पण कसं होतं आज तागायत तो काय म्हणला होता? 80 वर्ष झालं, 80 वर्ष झाली आजपर्यंत आमच्या इथे कोणी एफ आय तो केलं काय नाही. म्हणला? पुढं माझ्या कुटुंबामध्ये असंख्य आहेत. हंडे रमेश साहेब आहेत, ठीक आहे, आजपर्यंत भगवान शेठ मारामारी आहेत. झाली नव्हती ना तुमच्या अहो कुटुंबात? आमची बाचाबाची सगळ्यांमध्ये साई घरात मारामारी झाली, झाली. पण ह्या टोकाला कोणी गेलं नव्हतं. आम्ही का टोकाला- एनसीच्या टोकाला का टोकाला एनसीच्या गेलो? टोकाला का टोकाला गेलो? तुझ्या समोर तो त्याला म्हणतो मला NC च्या खाला टोकाला. टाकील. तुझ्या त्याचे 2 कानपडे तो द्यायचे ना, हे चेक दिले असते, अरे ते चेक बाबा, दिले तो असते. तिकडे बोंबलत होता. तुला दत्ताच्या तिकडे होता बाप होता ना, तू दत्ताच्या तोंडात द्यायची होती, त्याच्या तोंडात द्यायची अरे तो होती. तिकडे तू होता राहतच नव्हता ना तो. काही. ए बाळा, तो तिकडे होता, इथं जर- नव्हता तू तो. जर त्याला असं बाहेर दिसलं बोललो असतो. तुम्ही आम्हाला इथं दाखवलंय की तुम्ही दबाव आता ही लई लोक नाही नाही नाही. ऐकून घ्या, त्याचा जसा चुलता शिवाजी हांडे काय म्हटला, की इथं आम्ही टाकून देणार नाही, आमच्या घरातलं कुलूप उघडून देणार नाही, म्हणतो आमचंच घर असून आम्हाला, पण मी तशी भूमिका घेणार नाही. माझी भूमिका त्याला वैयक्तिक हमेशा सहकार्याची राहणार. त्यांनी इथून कंपाऊंड त्याचं टाकून घ्या, माझं काही म्हणणं नाही त्याला. कुठून कुठपर्यंत घ्यायचं ते? हे काय त्यांनी आहे ना, हा लास्टपर्यंत दगड टाकणार. असं ठेवायचा. लास्टपर्यंत. हे बघा हा दगड आणि इथून त्यांनी बरं का पिंट्या ऐकून घे, हे इथून कंपाऊंड टाकून घे, माझं काही म्हणणं नाही तुला. हा? नाही जाणार तिथे. आम्हाला तिकडे यायचंच नाही. हा, कंपाऊंड तिथूनच घ्यायचं सगळं. माझं काही म्हणणं नाही, तवाही काय म्हणत म्हणणं होतं, नाना बांधवायची गरज अरे नव्हती. दत्ता आम्हालाही कळते, तुम्ही पुढे जावा, आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे.